तिरंगा झळकतोय आमच्या शिवारात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात. शक्तीपीठला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन. राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला बाधित जिल्ह्यांमधून कडाडून विरोध होतोय. मात्र सर्वाधिक विरोध हा कोल्हापूर जिल्ह्यामधून होतो आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन सुरू आहेत आणि आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभिनव आंदोलन करण्यात आले. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तिरंगा आमच्या वावरात, शक्तीपीठ नको शिवारात अशा पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाले पुन्हा एकदा न शक्तीपीठ महामार्ग विरोधाला पुन्हा एकदा धार आलेली आहे. भुदरगड आणि कागल तालुक्यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन केलेलं आहे. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं. सतेज पाटील यांनी गारगोटी आकुर्डे रोडवरील दौलत देसाई यांच्या शेतात शक्तीपीठ विरोधात झेंडा झळकवून आंदोलन केलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यात एकोंडी तालुका कागल येथील शिवारामध्ये हा झेंडा झळकावून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा दिल्या. दुसरीकडे ज्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा झेंडा उभारून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत साजनी तालुका हातकणंगले आणि नीम शिरगाव तालुका शिरोळ येथील शिवारात स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार असला तरी कोल्हापूरमधून सर्वाधिक विरोध होतो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक सुपीक जमीन शक्तीपीठ गिळंकृत करणार असल्याचं शेतकरीसुद्धा अल्पभूधारक असल्याने सर्वाधिक विरोध होत आहे. महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा भूमिकेतून आम्ही आंदोलन केलं. गरज नसले हा महामार्ग आहे आणि या शक्तीपीठातून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं. पूर्वी ब्रिटिशांच्या विरुद्ध या देशातल्या सामान्य नागरिकांनी लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता सरकारच्या विरुद्ध लढा देऊन आम्हाला या शक्तीपीठ मधनं स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं. शक्तीपीठातून कोणताही प्रकल्प असू दे, शेतकऱ्यांना विश्वास घेतलेला होणार नसल्याची भूमिका पालकमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. विश्वासात घेतल्याशिवाय निवडणुकीच्या आधी काय होतं? रद्द. आता विश्वासात घेतलं हे वाक्य कुठून आलं? म्हणजे निवडणुकीच्या आधी भूमिका काय होती? शक्तीपीठ रद्द. मग आता विश्वासात घेतल्याचं करणार नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ करणार आहे तुम्ही, असाच अर्थ निघतोय ना. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. हा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही, तर 12 जिल्ह्याचा विषय आहे. हेच पैसे शेतकऱ्याची कर्जमाफी करा, मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या, एसट्या कमी पडतात या महाराष्ट्रामध्ये एसट्या द्या, मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधनं प्रवास करणारे रेल्वे क्रॉसिंगमध्ये दररोज 5-6 मृत्यू होतात, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. मुलामुलींची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी द्या, लोकांना न्याय द्या, प्रायोरिटी बदला आणि हे 86,000 कोटी रुपये चांगल्या कामासाठी वापरा अशी आमची विनंती. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.